गुड इव्हनिंग वन्स अगेन. काल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असेंब्ली कशी करायची हे बघितलं. तर असेंब्ली करताना महत्त्वाचा घटक आहे तो कन्स्ट्रेंट्स. तर कॅटीएमध्ये कन्स्ट्रेंट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी अर्थात मला काही पार्ट्स असेंब्ली वर्कबेंचमध्ये कॉल करावे लागतील. ते पहिल्यांदा मी कॉल करून घेतो आणि देन वी विल सी what are the various constraints applied on those parts to create the meaningful assembly. त्यामुळे पहिल्यांदा मी असेंब्ली वर्कबेंच मध्ये जातोय. असेंब्ली डिझाइन. आता मी काही पार्ट्स कॉल करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे आपण पार्ट्स तयार केलेत तेच पार्ट्स मी इथे कॉल करतोय. हे समजायला आपल्याला थोडंसं सोपं जाईल. हे पार्ट मी आता कॉल केले. तीनही पार्ट इथे आलेले आहेत. मॅनिप्युलेशन ह्या ऑप्शननं आपण त्यांना पहिल्यांदा वेगवेगळं करून घेऊया. हे तीन पार्ट इथं आलेले दिसत आहेत. ओके म्हटलं. आता हे तीन पार्ट्स आपल्याकडे आलेले आहेत. जसं मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं की असेंब्ली जर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की त्यातला किमान एक पार्ट तरी फिक्स असायला पाहिजे, म्हणजे स्थिर असायला पाहिजे. तो अजिबात हलता कामा नये. त्यामुळे इथं नेहमीप्रमाणे आपण जसं आपण काल आधीच्या व्हिडिओमध्ये जसं त्या बेस प्लेटला म्हणजे या पार्टला फिक्स केलं होतं, आज पण ह्या व्हिडिओसाठी पण आपण त्यालाच फिक्स करणार आहे. त्यामुळे पहिला कन्स्ट्रेंट असणार आहे आपला फिक्स. फिक्स हा कन्स्ट्रेंट जो आहे, आता मी कन्स्ट्रेंट्स कुठले कुठले आहेत हे सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिला कन्स्ट्रेंट आहे फिक्स कंपोनंट. तर कोणतीही असेंब्ली क्रिएट करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की त्यातला फिक्स कंपोनंट कुठला किंवा फिक्स पार्ट कुठला. काही असेंब्लीमध्ये एकच असेल, काही असेंब्लीमध्ये दोन पार्ट्स फिक्स करायला लागत असतील, काही असेंब्लीमध्ये तीन पार्ट फिक्स करायला लागत असतील. त्यामुळे एखाद्या असेंब्लीमध्ये किती फिक्स्ड पार्ट आहेत हे निश्चित असं नसतं. त्या त्या असेंब्लीच्या गरजेनुसार त्यात किती फिक्स कंपोनंट्स ठेवायचे आहेत हे ठरलेलं असतं. आता आपण फक्त कन्स्ट्रेंट्स कुठले आहेत हे बघतोय. त्यामुळे आपण असेंब्लीची नेमकी एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे थोडंसं आपण बाजूला ठेवणार आहे. त्यामुळे पहिला कन्स्ट्रेंट बघा, फिक्स कंपोनंट. क्लिक करा आणि ज्या पार्टला तुम्हाला फिक्स करायचा आहे तो पार्ट डायरेक्टली पिक करा. एक तर तो स्पेसिफिकेशन ट्री मधनं पिक करा किंवा डायरेक्टली त्या कंपोनंटला क्लिक केलं तरी चालेल. क्लिक करा. हा कंपोनंट तुमचा आता फिक्स झाला. आता फिक्स झाला याचा अर्थ काय की तो कुठल्याही डायरेक्शन मध्ये हलू शकणार नाही किंवा कुठल्याही ऍक्सिस भोवती फिरू शकणार नाही. आता हे मॅनिप्युलेशन ऑप्शन आपण करून बघूया, होते का. लेट अस सी. मॅनिप्युलेशन ऑप्शन घेतला मी. आता इथे एक लक्षात घ्या, खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसतो इथं, विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रेंट्स. याचा अर्थ काय की मॅनिप्युलेट करताना त्या ऑब्जेक्ट वरती जे काय ऑलरेडी कन्स्ट्रेंट्स लावलेले आहेत ते विचारात घ्यायचे की नाही घ्यायचे. हा ऑप्शन जर तुम्ही ऑन ठेवला असेल तर याचा अर्थ काय होतो, मॅनिप्युलेट करत असताना ह्याच्यावरती ऑलरेडी लावलेले जे कन्स्ट्रेंट्स आहेत ते कन्सिडर कर आणि जर मॅनिप्युलेट होत असेल तर मॅनिप्युलेट कर, असा त्याचा अर्थ आहे. आता उदाहरणार्थ हा कंपोनंट आता फिक्स आहे आणि हा ऑप्शन मी आता ऑन ठेवला. याचा अर्थ काय, कुठल्याही डायरेक्शन मध्ये हा ऑब्जेक्ट जर मला मॅनिप्युलेट करायचा असेल, म्हणजे मला ड्रॅग करायचा असेल, फिरवायचा असेल, तर तो मी इथं तसा प्रयत्न करणार आहे. आणि आपण आता असं बघणार आहोत की विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रेंट हा ऑप्शन मी ऑन ठेवलेला आहे. त्यामुळे हा कंपोनंट एक्स मध्ये ड्रॅग होणार नाही, वाय मध्ये ड्रॅग होणार नाही, झेड मध्ये ड्रॅग होणार नाही किंवा कुठल्याही ऍक्सिस वरती फिरू शकणार नाही, कारण ह्याच्यावरती ऑलरेडी एक फिक्स नावाचा कन्स्ट्रेंट आपण अप्लाय करून ठेवलेला आहे. म्हणून हा पार्ट कसाही मॅनिप्युलेट करता येणार नाही, ना एक्स मध्ये, ना वाय मध्ये, ना झेड मध्ये. आपण प्रयत्न करून बघूया. वाय मी ऑन केलेला आहे म्हणजे ह्या डायरेक्शनला तो हलायला पाहिजे. मी आता क्लिक करतोय आणि ड्रॅग करतोय, तो अजिबात हलत नाही. आपण वाय मध्ये किंवा झेड मध्ये प्रयत्न करूया. झेड मी ऑन केला, आता इथं झेड मध्ये मी ड्रॅग करतोय, ऑन होत नाही. मी माऊस बटन प्रेस करून धरलेला आहे. हे कशावर ठरणार, तुम्हाला इथं छोटासा हाताचा आयकॉन दिसतोय. ओके, तो हात मूठ आवळलेल्या अवस्थेत आहे. याचा अर्थ मी माऊसचं बटन दाबून धरलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. सो आय एम ट्राइंग टू ड्रॅग इट, बट बिकॉज ऑफ दिस ऑप्शन विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रेंट हा ऑप्शन ऑन ठेवल्यामुळं आणि हा फिक्स कन्स्ट्रेंट असल्यामुळं हा कंपोनंट मॅनिप्युलेट करता येत नाही. पण समजा मी हा ऑप्शन ऑफ ठेवला तर मात्र मला हा कंपोनंट मॅनिप्युलेट करता येऊ शकतो. आता समजा झेड ऑन आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग मला हा ड्रॅग करायचा आहे, मी हा इझिली ड्रॅग करू शकतो. ओके, हा ह्या ऑप्शन मधला फरक आहे. हे जर ऑन ठेवलं आणि ह्याच्यावरती काही कन्स्ट्रेंट्स असतील तर ते कन्स्ट्रेंट्स विचारात घेतले जातील आणि मग मॅनिप्युलेशन शक्य असेल तरच मॅनिप्युलेट केलं जाईल.
अन्यथा मॅनिप्युलेट करता येणार नाही. आपण आता त्याचं एक उदाहरण बघितलं. हा झाला तुमचा फिक्स कन्स्ट्रेंट. ह्याला मी आता ओके म्हणतोय आणि हा कंपोनंट आता फिक्स झालेला आहे. आता ह्यातला दुसरा कन्स्ट्रेंट आपण बघणार आहे, जो फ्रिक्वेंटली आपल्याला लागू शकतो. हा 1 नंबरला इथे लोकेट झालाय. कोइन्सिडन्स कन्स्ट्रेंट किंवा ह्याला कोॲक्सियल आणि कोइन्सिडेंट असंही म्हणता येऊ शकतं. ओके. आता हा कसा वर्क होतो ते बघा. कुठलाही कन्स्ट्रेंट तुम्ही जर इथं वापरणार असाल असेंब्लीमध्ये, तर त्यासाठी नेमकं त्या कंपोनंट मधला कुठली एंटिटी सिलेक्ट करायची हे पण महत्वाचं आहे. आता कुठली एंटिटी म्हणजे काय? तर समजा मी हा कंपोनंट धरला, ज्याच्यावर मी आता कर्सर फिरवायला लागलोय. हा समजा मी कंपोनंट धरला, तर ह्याच्यामध्ये हा फेस आहे, ही एज आहे, हा पॉइंट आहे. ओके. असे एकूण 3 एंटिटीज मला एखाद्या कंपोनंटमध्ये मिळू शकतात. कंपोनंट जर सिलिंड्रिकल असेल, तर त्याचा ॲक्सिस पण मला मिळू शकतो. हा चौथा कंपोनंट होतो. 5वा म्हणजे सिलिंड्रिकल सरफेस किंवा कर्व्हड सरफेस. असे काही वेगवेगळे एंटिटीज असतील जिओमेट्रीमध्ये म्हणजे तुमच्या त्या कंपोनंटमध्ये, तर ते मला सिलेक्ट करावे लागतात. सो तुम्ही कुठला कन्स्ट्रेंट इथं लावणार आहात किंवा ॲप्लाय करणार आहात, त्याच्यावरती ठरेल, की तुम्ही कुठल्या एंटिटीज त्या कंपोनंटच्या सिलेक्ट केल्या पाहिजेत. ओके. हे प्रत्येक कन्स्ट्रेंट ॲप्लाय करत असताना हे नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही कुठला कन्स्ट्रेंट ॲप्लाय करायला लागलाय आणि त्यानुसार तुम्हाला त्या कंपोनंट्सच्या कुठल्या एंटिटीज पिक कराव्या लागतील. ओके. हे फक्त लक्षात असू द्या. त्यानंतरचा कन्स्ट्रेंट आहे जसं मी मगाशी म्हणालो कोॲक्सियल किंवा कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. आता ह्यासाठी काय-काय पिक करता येतं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये मी आता कन्स्ट्रेंट सिलेक्ट करतोय कोइन्सिडन्स कन्स्ट्रेंट. आता इथे सुरुवातीला मी 2 एजेस पिक करतोय. आता कुठली एज पिक करणार? तर ही एक एज पिक करतोय मी. या कंपोनंटची ही एज पिक करतोय आणि त्याच वेळी ते सिलेक्शन झाल्यानंतर ह्या सिलेंडरचा मी ॲक्सिस पिक करतोय. जसा मी सिलेंडरवरती कर्सर नेतो तसा मला ॲक्सिस हायलाइट करून मिळतो. आता हे दोन्ही एंटिटीज मी पिक केलेले आहेत. अजून अपडेट केलेलं नाहीये. अपडेट केल्यानंतर काय होणार आहे? ह्या एजच्या रेषेमध्ये हा ॲक्सिस येऊन थांबणार आहे. अशा रीतीनं हा सिलेंडर हलणार आहे. अशा रीतीनं हा सिलेंडर इथून डिस्प्लेस होणार आहे. मी अपडेट करतोय. काय होतंय बघा. आलं लक्षात? ही जी एज आहे, ही जी एज आहे, ही एज आणि ह्या सिलेंडरचा ॲक्सिस हे एकमेकावरती राईट झालेले आहेत. म्हणजे एकमेकाला कोलिनियर किंवा कोॲक्सियल झालेले आहेत. ओके. सो दॅट इज द मीनिंग ऑफ दिस कोइन्सिडेंट ऑर कोॲक्सियल कन्स्ट्रेंट. आता इथं आपण 2 एजेस म्हणजे 2 लाईन्स पिक केल्या. म्हणजे लाईन सदृश एंटिटीज पिक केल्या. एज म्हणजे पण लाईन सारखीच दिसते आणि ॲक्सिस देखील लाईन सारखीच असते. त्यामुळे इथे मी काय केलंय 2 लाईन प्रकारच्या एंटिटीज पिक केल्यात. त्यामुळे त्या एकमेकावरती येऊन थांबलेल्या आहेत. त्याच्याऐवजी आता मी हे अंडू करतोय. हा कन्स्ट्रेंट मी आता अंडू करतोय. लेट मी अंडू धिस. ओके. सगळे कन्स्ट्रेंट आता गेलेले आहेत. त्याच्याऐवजी 2 लाईन एंटिटीज पिक करायच्या ऐवजी समजा मी एक फेस आणि दुसरा फेस असा जर सिलेक्ट केला तर काय होते बघा. कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंटच घेतोय मी. हा फेस घेतला आणि फॉर एक्झाम्पल हा फेस घेतला. तर काय होते बघा. मी अपडेट करतोय तिथे ओके म्हणतो आणि अपडेट करतोय. तर काय होतंय जे 2 मी फेसेस सिलेक्ट केलेले आहेत ते एकमेकाच्या रेषेमध्ये येतात. इथे तुम्हाला लक्षात येईल. एकमेकाच्या रेषेत येतात. म्हणजे थोडक्यात काय तर 2 प्लेनर फेसेस तुम्ही जर सिलेक्ट केले असतील कोइन्सिडन्ससाठी तर कोइन्सिडन्स कन्स्ट्रेंट ॲप्लाय केल्यानंतर ते दोनही प्लेनर फेसेस को-प्लेनर होतात. The planar faces you have selected during application of coincident constraints are made co-planar with each other. इथे तुम्ही बघू शकता. हे दोन्ही फेसेस आता को-प्लेनर झालेले आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हा आणि हा फेस आता को-प्लेनर झालेत हे दिसतंय आपल्याला. पण ह्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तर दोन्ही फेसेस एकीकडेच तोंड करून को-प्लेनर होतील किंवा एक फेस अपोझिटला जाईल आणि कोइन्सिडेंट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा. इथे पण परत मी अंडू करतो आता. आता सी. कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट घेतला, हा फेस घेतला आणि हा फेस घेतला. आता इथं मला सेम आणि अपोझिट असे 2 ऑप्शन्स आहेत. सेम आणि अपोझिट. इथं मी आता अपोझिट म्हणतोय आणि ओके म्हणतो. आता काय होतंय बघा. हा फेस इकडं असा फिरणार आहे. म्हणजे ह्या फेसचं तोंड तिकडं होणार आहे. ह्या फेसचं तोंड इकडं राहणार आहे. म्हणजे त्या दोघांची तोंड जी आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. अपडेट करतो. काय होतंय बघा. हे बघा हा फेस कुठं आहे? इकडं तोंड करून आहे आणि मी सिलेक्ट केलेला फेस आता तिकडं तोंड करून थांबलेला आहे. पण इन बोथ द केसेस
द फेसेस आर मेड कोप्लेनर, हे मात्र लक्षात ठेवा. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये बेसिकली 2 कन्स्ट्रेंट्स बघितले. पहिला आहे फिक्स कन्स्ट्रेंट आणि दुसरा आहे कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. ह्या कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंटचे अजूनही प्रकार आहेत. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने मला कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट हा देता येतो. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आत्ता आपण इथेच थांबूया.